2 दिवसाचा विदर्भ दौरा आटोपून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईकडे रवाना। 2 दिवसांच्या दौऱ्यात राज ठाकरेंनी घेतला 62 मतदारसंघांचा आढावा। वर्ध्याच्या आर्वी विधानसभेसाठी प्रहारकडून जय बेलखडेंना उमेदवारी। महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीशिवाय भावी मुख्यमंत्री ठरणार नाही, बच्चू कडूंचं वक्तव्य। हिंगोलीमध्ये रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचे बॅनरवर रोहित पवार यांचा भावी मंत्री असा उल्लेख। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळवा मुंब्रा विधानसभेत जितेंद्र आव्हाडांचे ठिकठिकाणी बॅनरवर मविया नेत्यांचा फोटो। महाराष्ट्रामध्ये 9,59,00,000 मतदार, त्यातील 4,59,00,000 पुरुष तर 4,64,00,000 महिला मतदार। वृद्ध मतदारांना घरून मतदान करण्याची सोय उपलब्ध करून देणार। नवमतदारांची संख्या 19,48,000। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती। आम्ही राजकीय पक्षांच्या भेटी घेतल्या, त्यांनी त्यांच्या अपेक्षा सांगितल्या। दिवाळीचा मुद्दा सांगत महाराष्ट्रातल्या निवडणुकीची तारीख जाहीर करण्याची विनंती केली। राजीव कुमार यांची माहिती। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराला का निवडले याची माहिती राजकीय पक्षांना वर्तमानपत्रातून द्यावी लागणार। नावाची घोषणा करण्यापूर्वी 3 दिवस आधी माहिती देणं बंधनकारक। राजीव कुमार यांची माहिती। मवियाची सावध भूमिका, मुख्यमंत्रीपदाच्या दाव्याबद्दल वक्तव्य न करण्याच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचना। विनाकारण वाद टाळण्यासाठी कार्यकर्त्यांना फक्त सक्त सूचना देण्याचे आदेश। मवियात भांडण होण्याची सुतराम शक्यता नाही, आमची वज्रमुठ पक्की, म्हणूनच लोकसभेत राज्यात मोदींना दणका दिला, संजय राऊतांचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ओबीसी मतांची मोठ बांधणार। मराठा आरक्षणाचा तिढा कायम असताना भाजपचा ओबीसी मतांवर डोळा, प्रत्येक ओबीसी घटकांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न। भाजप सोडून इतर पक्षांसोबत आघाडी करण्यास तयार, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। महाराष्ट्र बिहार नाही, त्यामुळे निवडणुका एकाच टप्प्यात व्हायला हव्यात, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। लाडकी बहीण योजनेमुळे जानेवारीपासून सरकारकडे पगार द्यायला पैसे राहणार नाहीत। शेतकऱ्यांनी मोफत वीज मागितलीच नाही तर का देता? अमरावतीत अनौपचारिक गप्पांदरम्यान राज ठाकरेंचा सवाल। लाडकी बहीण योजनेमुळे नव्हे तर सरकारी अधिकारी आमदारांच्या पगारामुळे सरकारची अर्थव्यवस्था बिघडेल। राज ठाकरेंनी याचा अभ्यास केला असता तर चांगलं झालं असतं। बच्चू कडूंच्या राज ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। ओबीसी हा भाजपचा डीएनए, ओबीसी समाज आमच्या सोबत कायम राहील, भाजप प्रवक्ते केशव उपाध्यायांचं वक्तव्य। गिरीश महाजन यांना नुसती बडबड करणं आणि खोटं बोलणं एवढंच येतं। देवेंद्र फडणवीसांच्या छत्रछायेखाली राहून ते मोठे झाले आहेत। एकनाथ खडसेंची गिरीश महाजनांवर टीका। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक लढवणार माजलगाव विधानसभा निवडणूक। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणार उमेदवारी। मित्रपरिवार संवाद मेळावा घेऊन जाहीर केली भूमिका। नागपूरमधील रामटेक विधानसभा मतदारसंघाच्या जागेवर ठाकरे गटातल्या 2 नेत्यांचा दावा। दाव्यामुळे विशाल बरबटे आणि माजी खासदार प्रकाश जाधव या 2 गटात समोरासमोर नारेबाजी। ठाकरे गट पूर्व विदर्भात 8 ते 10 जागा लढण्यासाठी इच्छुक। पूर्व विदर्भातील मतदारसंघांचा ठाकरे गटाकडून आढावा। भास्कर जाधव यांची पूर्व विदर्भातली पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। भास्कर जाधव यांना विधानसभेमध्ये योग्य ते उत्तर देईन, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। भास्कर जाधव यांनी मुनगंटीवार हेच खरे गद्दार असल्याची केली होती टीका। छत्रपती संभाजीनगरच्या 3 मतदारसंघांना ठाकरे गटाची नावं जाहीर। छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातनं राजू शिंदे, कन्नड मतदारसंघातनं उदयसिंह राजपूत आणि वैजापुरातनं दिनेश परदेशींचं नाव जाहीर, सूत्रांची माहिती। लोकांचा आग्रह आहे की निवडणूक लढवावी, पितृपक्ष झाल्यावर निवडणूक लढवण्यासंदर्भात निर्णय घेणार, हर्षवर्धन पाटील यांची माहिती। सोलापूर मध्येची जागा काँग्रेस कार्यकर्ताच लढणार। सोलापूर मध्येची जागा सोडण्यास प्रणिती शिंदेंचा नकार। माकपकडून नरसय्या आडम यांचा होता दावा। कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात लढण्याची संधी मिळाल्यास तयार, खासदार धनंजय महाडिकांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केली निवडणूक लढण्याची इच्छा। उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी चंद्रहार पाटील करणार महायज्ञ। उद्या आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीच्या मैदानातच चंद्रहार पाटील करणार महायज्ञ। पुरंदर हवेली विधानसभेवरून मवियात ठिणगी पडण्याची शक्यता। काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप यांच्या जागी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे संभाजी झेंडे यांच्याकडून उमेदवारीची मागणी। कोकणच्या मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची
उद्धव ठाकरेंकडे मागणी, चिपळूण संगमेश्वरची जागा शिवसेनेला सोडावी, उमेदवार म्हणून रोहन बने यांचा विचार केला जावा. माजी आमदार सुभाष बने यांची मागणी. वर्ध्याच्या 4ही विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या आघाडीकडनं चाचपणी, 4ही मतदारसंघात उमेदवार देणार असल्याची माहिती. भंडाऱ्यामधल्या तुमसर विधानसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता. विद्यमान आमदार राजू कारेमोरे यांचा तुमसर विधानसभेवर दावा, तर भाजपकडून प्रदीप पडोळे इच्छुक. शरद पवार पक्षाकडनं उमेदवारी घेण्याबाबत अंतिम निर्णय नाही. परिणय फुके भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात असेपर्यंत भाजपत जाणार नाही. माजी आमदार चरण वाघमारेंकडून भूमिका स्पष्ट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.